पहिल्यांदा कपलिंग म्हणजे काय सांगतो, डेफिनेशन नंतर सांगतो. पहिल्यांदा कपलिंगचा यूज काय ते सांगतो, मग नंतर डेफिनेशन कडे जातो. समजा एक इलेक्ट्रिक मोटर आहे आणि ही इलेक्ट्रिक मोटर मला समजा एखाद्या गिअरिंग मेकॅनिझमला कनेक्ट करायची आहे. समजा हा वाहनो गिअर बॉक्स आहे. काय वाले सुरू आहे बाबा अजय? काय ना विषय मिटते का नाही? का यू नको मिटते ना. झालं की बघा, मी एक गिअर बॉक्स दाखवला इथं, काहीतरी गिअरिंग अरेंजमेंट आहे आणि मला काय करायचं आहे, ह्या इलेक्ट्रिक मोटरचा आउटपुट इथं आणायचा आहे. मग इलेक्ट्रिक मोटरचा जो शाफ्ट आहे, हा इलेक्ट्रिक मोटरचा शाफ्ट मला ह्या गिअर बॉक्सच्या इनपुट शाफ्टला कनेक्ट करायला पाहिजे, ह्या शाफ्टला. मग हा शाफ्ट या शाफ्टला कनेक्ट करण्यासाठी बघा आपण काय यूज करतो, कपलिंग यूज करतो. ठीक आहे, मी इथं दाखवतो. हे असं कपलिंग असतं, म्हणजे याची पॉवर याला ट्रान्समिट होणार. मग हे जे कपलिंग आहे हे नॉर्मली बघा दोन टाईपचे असतात. एक म्हणजे रिजिड असतं आणि दुसरं म्हणजे फ्लेक्झिबल असतं. ते रिजिड आणि फ्लेक्झिबल काय आहे ते नंतर बघूया. त्याच्या आधी मी आता तुम्हाला कपलिंगची डेफिनेशन सांगतो. म्हणजेच काय, एका शाफ्टची दुसऱ्या शाफ्टला पॉवर ट्रान्समिट करायची असेल, को ऍक्सियल असतील, इन्क्लाइंड असतील, तर आपण काय करतो, कपलिंग यूज करतो. कपलिंग हा एक परमनंट जॉईंट आहे. म्हणजे परमनंट जॉईंट म्हणजे ज्यावेळेला मोशन ट्रान्समिट होत असणार त्यावेळेला तो डिसएंगेज करता येत नाही. क्लच जो असतो, क्लच तो तुम्ही मोशन ट्रान्समिट करताना बघा एंगेज आणि डिसएंगेज करू शकताय. त्यामुळे ड्रायव्हर आणि ड्रिव्हन शाफ्ट, आता हा ड्रायव्हर आहे आणि हा ड्रिव्हन शाफ्ट आहे. ड्रायव्हर आणि ड्रिव्हन क्लचच्या केसमध्ये हे आपण एंगेज आणि डिसएंगेज ऍट द व्हील ऑफ ऑपरेटर काय करू शकतो. पण इथं हा जॉईंट कसा परमनंट आहे, म्हणजे याची याला कायम मोशन ट्रान्समिट होत राहणार. ठीक आहे, असा जो जॉईंट आहे त्याला काय म्हणतो आपण, कपलिंग. मग कपलिंगचं डेफिनेशन काय, अ कपलिंग can be defined as a mechanical device that permanently joins two rotating shafts to each other. आता याचं मोस्ट कॉमन जे ऍप्लिकेशन जे आहे ते म्हणजे काय बघानो, की मोटरचा शाफ्ट कुठल्या पण ऍप्लिकेशनला कनेक्ट करणे. मोटरचा शाफ्ट हा कुणाला पण कनेक्ट करणे. मग तो पंप असेल, कॉम्प्रेसर असेल, गिअर बॉक्स असेल, तुम्हाला मोटर हा त्याच्या शाफ्टला जर कनेक्ट करायचा असेल तर आपल्याला कपलिंग यूज करायला लागेल. मग या कपलिंगचे दोन बेसिक टाईप आहेत. ठीक आहे, ते जर ऍक्सियल कपलिंग असेल तर, इन जनरल बघायला गेलं तर ओल्ड हॅम कपलिंग तुम्ही टॉम मध्ये शिकला होता, दोन पॅरलल शाफ्ट कनेक्ट करण्यासाठी आपण यूज करतोय. दोन पॅरलल शाफ्ट ज्यांच्यामध्ये डिस्टन्स एकदम कमी आहे. त्याच्यानंतर तुम्ही हुक्स जॉईंट बघितला होता. हुक्स जॉईंट म्हणजे हुक्स कपलिंग म्हणतात त्याला. ठीक आहे, शाफ्ट कनेक्ट करण्यासाठी हुक्स जॉईंट किंवा हुक्स कपलिंग यूज करतो. पण ते ऑलरेडी तुम्ही टॉम मध्ये बघितलंय, तुम्हाला ते ह्या कपलिंगच्या सिलेबस मध्ये नाही. मग राहिलं काय, दोन ऍक्सियल म्हणजे जर समजा या शाफ्टचा आणि या शाफ्टचा ऍक्सिस एकच असेल, म्हणजे को ऍक्सियल जर शाफ्ट असतील तर कनेक्ट करण्यासाठी जे यूज करतो त्याला म्हणतो आपण कपलिंग. मग दोन ऍक्सियल शाफ्ट कनेक्ट करण्यासाठी कपलिंगचे दोन बेसिक टाईप आहेत. एक रिजिड कपलिंग आणि दुसरं फ्लेक्झिबल कपलिंग. रिजिड कपलिंग आणि फ्लेक्झिबल कपलिंग. आता या रिजिड कपलिंग आणि फ्लेक्झिबल कपलिंगचा काय फरक आहे ते सांगतो. रिजिड कपलिंग जे आहे, रिजिड कपलिंग त्याच्यामध्ये जरा सुद्धा दोन्ही शाफ्टची मिस अलाइनमेंट चालत नाही. म्हणजे काय सांगतो, समजा हा ड्रायव्हरचा ऍक्सिस आहे ड्रायव्हरचा, आणि समजा ड्रिव्हनचा ऍक्सिस असा आहे, जरा मिस अलाइन झालाय चालत नाही, परफेक्ट अलाइनमेंटच लागते. त्यावेळेला आपण रिजिड कपलिंग यूज करतो. म्हणजे याच्यामध्ये कुठलंही एरर अकॉमोडेट होत नाही रिजिड कपलिंग मध्ये. दुसरं जे कपलिंग आहे ते म्हणजे फ्लेक्झिबल कपलिंग. या फ्लेक्झिबल कपलिंग मध्ये अशी जी मिस अलाइनमेंट असते, म्हणजे ती अँग्युलर असू दे किंवा ऍक्सियल असू दे, म्हणजे असं पॅरलल येऊ दे किंवा अँग्युलर असू दे, हे अकॉमोडेट होते. पण
अप टू अ सर्टन लिमिट, एका लिमिट पर्यंतच ते अकॉमोडेट होते. आणि ते अकॉमोडेट करण्यासाठी आपण याच्यामध्ये काय केलं असतं, फ्लेक्सिबल एलिमेंट्स यूज केलेले असतात. सो बाय युझिंग द फ्लेक्सिबल एलिमेंट्स यू कॅन अकॉमोडेट द अँग्युलर ऑर ऍक्सियल मिसअलाइनमेंट ऑफ द शाफ्ट्स. जे सोप्या भाषेत एवढं लक्षात ठेवा, परफेक्ट असेल तर रिजिड कपलिंग यूज करायचं, जरा मिसअलाइनमेंट असेल तर फ्लेक्सिबल कपलिंग यूज करायचं. आता हे फ्लेक्झिबल कपलिंग तुम्ही भरपूर रिजिड पण बघितलंय तुम्ही, पण फ्लेक्झिबल भरपूर ठिकाणी बघितलं असणार आहे. मी एक्झाम्पल सांगतो तुमच्या लक्षात येईल फ्लेक्झिबल कपलिंगचं. तुम्ही कधी तर ऍपेच्या रिक्षा आहेत की नाही, जाताना त्याच्या मागे जायचं हा रिक्षाच्या, जरा 10 ते 20 फूट अंतरावर असताना रिक्षा, खाली चाकं जी आहेत त्यांची, त्याला जो शाफ्ट कनेक्ट केलेला असतो त्यांच्यामध्ये एक रबर तुम्हाला लावलेला दिसतो, एक रबर पॅड. ठीक आहे, ते बघा तिथं काय आहे, फ्लेक्झिबल कपलिंग आहे. किंवा कुठेही मोटरचा शाफ्ट हा कुठल्या पण ऍप्लिकेशनला जिथं पण कनेक्ट केला असतो तिथं बघा काय केलं असते, कपलिंग यूज केलं असते. मोस्ट ऑफ द टाइम हे कपलिंग फ्लॅंज कपलिंग असतात. फ्लॅंज कपलिंग ते आपल्याला बघायचंच आहे इन डिटेल, फ्लॅंज कपलिंग वगैरे काय असते. ठीक आहे, आता कपलिंगचा यूज काय असते, टू कनेक्ट द टू शाफ्ट परमनंटली वी यूज द कपलिंग. म्हणजे एका शाफ्टची दुसऱ्या शाफ्टला काय होणार, पॉवर ट्रान्समिट होणार. मग ह्या कपलिंगचे जे तुम्हाला मी टाईप सांगितले, त्यातला मी पहिला टाईप चालू करतो. ठीक आहे, एक 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 टाईप बघत जायचे. ह्याचा एकच टाईप आहे, याचे दोन आहेत. तिन्ही पण टाईपला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मग त्यातला मी पहिला कुठला टाईप चालू करतो, रिजिड कपलिंग. रिजिड कपलिंग, ठीक आहे, त्यामुळे डिझाईन ऑफ रिजिड कपलिंग. आता मी जराशी इथं फिगर ड्रॉ करणार आहे. रिजिड कपलिंग, रिजिड कपलिंगलाच काय म्हणतात, मफ ऑर स्लीव कपलिंग. ह्या कपलिंगला काय म्हणतात, मफ ऑर स्लीव कपलिंग. पेपर मध्ये तुम्हाला कुठलंही नाव येऊ शकते, डिझाईन द रिजिड कपलिंग किंवा डिझाईन द मफ कपलिंग किंवा डिझाईन द स्लीव कपलिंग. मग मी यासाठी जी पहिला फिगर इथे ड्रॉ करतो, एक फिगर. ठीक आहे, मग मी नंतर तुम्हाला हे कपलिंग काय आहे ते एक्सप्लेन करतो. कुणाचा माईक चालू आहे त्यानं बंद करून घ्या. हा मी असेंबल केलेला क्रॉस सेक्शनल व्ह्यू काढलाय, असेंबल केलेला क्रॉस सेक्शनल व्ह्यू. आता मी याच्याबरोबर डिसअसेंबल झालेला एक व्ह्यू इथे ड्रॉ करतो. डिसअसेंबल झालेले सगळे कॉम्पोनंट्स ड्रॉ करतो. बघ, मी फिगर ड्रॉ केलेली आहे.
काय आहे बघा, एक रिजिड कपलिंग ड्रॉ केले म्हणजे स्लीव ऑर मफ कपलिंग. या स्लीव ऑर मफ कपलिंग मध्ये बाळांनो काय काय एलिमेंट्स लागणार तुम्हाला. एक म्हणजे ड्रायव्हिंग शाफ्ट म्हणजे इनपुट, ह्याची मोशन मला ह्या शाफ्टला ट्रान्समिट करायची आहे, एकाच ऍक्सिसवर आहे. हा तुमचा आउटपुट शाफ्ट, हा इनपुट शाफ्ट, हा आउटपुट शाफ्ट. हे दोन शाफ्ट ज्या वेळेला कनेक्ट होतील, मी आता हे तिन्ही वेगवेगळे दाखवलेत, हे मेश झालं म्हणजे काय होणार बघा, हा स्लीव आहे तुमचा, या स्लीव, या स्लीवला एक होल आहे बघा, या शाफ्टचा आउटर डायमीटर म्हणजे याचा हा इनर डायमीटर आहे. मग हे दोन शाफ्ट जर मी एकमेकाच्या जवळ आणले आणि ही त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं आणि इथं बघा, इथं मी की वे बनवला, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, आणि मी सगळ्यांच्या मध्ये की इन्सर्ट केली तर बाळांनो काय होणार, या ड्रायव्हर शाफ्टची मोशन या स्लीवला ट्रान्समिट होणार, या स्लीवची मोशन या ड्रिव्हन शाफ्टला ट्रान्समिट होणार. मग हे मी इथं क्रॉस सेक्शनल व्ह्यू मध्ये पण दाखवलेलं आहे. इथं बघा, असेंबल केलेला क्रॉस सेक्शनल व्ह्यू, त्यात हा म्हणजे माझा इनपुट शाफ्ट येत आहे, हा म्हणजे माझा आउटपुट शाफ्ट येत आहे, याची मोशन मला याला ट्रान्समिट करायची आहे. करण्यासाठी मी काय केलंय, ही स्लीव इथं आहे बघा बाहेर हॅचिंग केलेली, ही स्लीव सेक्शनल व्ह्यू आहे ना, मी बाहेर दिसते बघा स्लीव, आणि ही स्लीव कनेक्ट करण्यासाठी मध्ये इथं की टाकले बघा, ही की म्हणजे शाफ्टला थ्रू की ही स्लीव कनेक्ट केल्या आणि ह्या स्लीवला थ्रू की हा शाफ्ट कनेक्ट केलाय. म्हणजे मोशन ट्रान्समिट करताना काय होणार, ड्रायव्हर म्हणजे इनपुट शाफ्ट रोटेट झाला की त्याची मोशन थ्रू की स्लीवला जाणार आणि स्लीवची मोशन पुन्हा थ्रू की ही ड्रिव्हन शाफ्टला येणार. म्हणजे अल्टिमेटली ड्रायव्हर शाफ्टची ड्रिव्हन शाफ्टला मोशन ट्रान्समिट झाली थ्रू कपलिंग. हे म्हणजे तुमचं काय रिजिड कपलिंग आहे. ठीक आहे, म्हणजे रिजिड कपलिंग मध्ये टोटल एलिमेंट किती आहेत, इनपुट शाफ्ट, आउटपुट शाफ्ट, स्लीव आणि एक की लागणार. स्लीव, ही स्लीव आणि एक की लागणार. आता गंमत काय आहे, तर हे कपलिंग तसं बाळांनो एकदम कमी यूज होते, एकदम कमी. त्याच्या मागचं रिझन काय आहे, की ही स्लीव इन्सर्ट केली, एकदा इन्सर्ट केली की पुन्हा जर काढायची असेल तर ते दोन शाफ्ट पूर्ण बाजूला करून घ्यायला लागतात, तरच तुम्हाला ही स्लीव काय करता येते बाळांनो, रिमूव्ह करता येते. ठीक आहे, त्यामुळे सहसा ही की स्लीव बाळांनो काय करत यूज करत नाही. पण दुसरं, हे मॅन्युफॅक्चरिंगला एकदम सोपं आहे. एक सिलेंड्रिकल सरफेस आहे, त्याला फक्त एक की स्लॉट बनवलाय. मॅन्युफॅक्चरिंगला एकदम सोपं. आणि डिसएडव्हान्टेज काय आहे, त्याला ऍक्सियल परफेक्ट अलाइनमेंटच लागते, तरच स्लीव इन्सर्ट होते, नाही तर स्लीव इन्सर्टच होत नाही. हा त्याचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे. ठीक आहे, त्यामुळे परफेक्ट ऍक्सियल अलाइनमेंट असेल तरच स्लीव कपलिंग यूज होणार, नाही तर यूज होणार नाही. मग या स्लीव कपलिंग मध्ये ही जी स्लीव आहे ह्याचे डायमेन्शन इथे दाखवले बघा. शाफ्टचा डायमीटर स्मॉल डी म्हटलं, शाफ्टचा डायमीटर स्मॉल डी. आता ही जी स्लीव आहे, ही स्लीव, या स्लीव म्हणजे काय, एक सिलेंड्रिकल सरफेस आहे, त्या स्लीवला काहीतरी लेंथ आहे एल लेंथ, त्याला आउटर डायमीटर आहे कॅपिटल डी, आणि त्याचा इनर डायमीटर म्हणजे शाफ्टचा आउटर डायमीटर असणार. म्हणजे स्लीवचा इनर डायमीटर हा शाफ्टचा काय असायला पाहिजे, आउटर डायमीटर असायला पाहिजे. मग या डिझाईन मध्ये काही आपण प्रपोर्शन्स यूज करतो. प्रपोर्शन्स म्हणजे पास्ट एक्सपिरियन्स वरून आपण ठरवले. ठीक आहे, ते प्रपोर्शन्स काय आहेत बघा, लेंथ ही अंदाजे 3.5 टाइम्स ऑफ शाफ्ट डायमीटर पाहिजे. त्यानंतर आउटर डायमीटर ऑफ स्लीव हा 2 टाइम्स डायमीटर प्लस 13 पाहिजे, आणि हा डायमीटर म्हणजे स्लीवचा इनर डायमीटर असतो, म्हणजे शाफ्टचा आउटर डायमीटर. ठीक आहे, हे बाळांनो काय प्रपोर्शन आहे. मग मला याचं जर डिझाईन करायचं असेल आता या स्लीवचं, तर मला नक्की काय करायला पाहिजे सांगा. या स्लीवचं डिझाईन करायला पाहिजे म्हणजे मला काय करायला पाहिजे, कोणाकोणाचं डिझाईन करायला पाहिजे. हा जो रिजिड कपलिंग तुम्हाला मी दाखवले, याचं जर मला डिझाईन करायचं असेल तर मला नक्की कोणाचं डिझाईन करायला पाहिजे, कीचं डिझाईन करायला पाहिजे. एक म्हणजे कीचं करायला पाहिजे. ठीक आहे, अजून आउटर डायमीटर, इनर डायमीटर, शाफ्टचा डायमीटर पण शोधायला पाहिजे, म्हणजे शाफ्टचं पण डिझाईन करायला पाहिजे बघा. म्हणजे कीचं करायला पाहिजे, शाफ्टचं करायला पाहिजे, ह्या शाफ्टचा आणि ह्या शाफ्टचं सेमच असणार, आणि राहिलं कोण, स्लीव. म्हणजे कपलिंगचं डिझाईन करायचं याचा अर्थ या शाफ्टचं पण डिझाईन करायला लागणार, या स्लीवचं पण डिझाईन करायला लागणार, आणि या कीचं पण डिझाईन करायला लागणार. म्हणजे टोटल माझ्या डिझाईन मध्ये स्टेप किती आल्या, 3. टोटल डिझाईन मध्ये स्टेप किती आल्या, 3. पहिली स्टेप कुठली, पहिली स्टेप शाफ्टची डिझाईन, आणि शाफ्टचं डिझाईन झालं तर मला स्लीवचे डायमेन्शन मिळतील.
आणि स्लीवचं डायमेन्शन मिळाल्यानंतर मी कीचे डायमेन्शन शोधणार. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. मी म्हणलं स्लीवचं डिझाईन करा, तर स्लीव मध्ये नक्की कुठला स्ट्रेस आहे रे? स्ट्रेस माहित असल्याशिवाय डिझाईन करता येईल नाही. म्हणजे मला स्लीव मधला स्ट्रेस माहित असायला पाहिजे. तर त्याच्या अगोदर मला सांगा, या शाफ्ट मध्ये कुठला स्ट्रेस आहे? शाफ्ट मध्ये Shear. कुठला कुठला स्ट्रेस असणार शाफ्ट मध्ये? Shear. टॉर्शनल टॉर्शनल. एकदम बरोबर. आता ह्याच्यावरती कुठं लोड नाहीये कुठं, त्यामुळे बेंडिंग येणार नाही. लक्ष द्या. हा समजा मोटरला लावलाय, मोटरला एंड, हे फिरायला बघणार, पण ही स्लीव इथं काय करणार त्याला अपोज. म्हणजे हे फिरायला बघायला इकडं फिरायला बघायला लागले, पण ही स्लीव ह्या एंडला अपोज करायला, म्हणजे इकडचा टॉर्क अपोजिट जातो. आता हे ह्याला फिरवायला बघणार, म्हणजे याचा टॉर्क इकडे ऍक्ट होणार, फिरवायला बघणार इकडं, पण याचा हा एंड म्हणजे दुसऱ्या शाफ्टला कनेक्ट केलाय ना, हा त्याला अपोज करणार. हे याला फिरवायला बघणार इकडं, पण याचा अपोजिट एंड त्याला काय करणार, अपोज करणार, म्हणजे अपोजिट टॉर्क लावणार. म्हणजेच काय बघा, प्रत्येकामध्ये मोशन ट्रान्समिट होणार आहे, म्हणजे टॉर्क ट्रान्समिट होणार, पण दोन्ही एंडचे टॉर्क अपोजिट आहे, म्हणजे सब्जेक्टेड टू काय, ट्विस्ट आहे. सब्जेक्टेड टू काय, ट्विस्ट. म्हणजेच मला डिझाईन करायचं जर असेल तर याच्यामध्ये ट्विस्टिंग शिअर आहे. याच्यामध्ये काय, ट्विस्टिंग शिअर. म्हणून मी लिहितो डिझाईन ऑफ शाफ्ट. 3 एलिमेंट आहेत, त्यातला पहिला घेतला मी, डिझाईन ऑफ शाफ्ट. आता शाफ्ट वरती कुठला स्ट्रेस आहे सांगा? सब्जेक्टेड टू काय, ट्विस्ट आहे. शाफ्ट इज सब्जेक्टेड टू ट्विस्ट. सांगा, ट्विस्ट मध्ये कुठला स्ट्रेस ऍक्ट होतो? ट्विस्टिंग शेअर. येस, ट्विस्टिंग शिअर ऍक्ट होतो. म्हणजे सब्जेक्टेड टू शिअर स्ट्रेस आहे. आता शिअर स्ट्रेस वरून मला याचं डिझाईन करायला पाहिजे. सांगा शिअरचा फॉर्म्युला. मग ट्विस्टिंग शिअरचा, टॉर्शनचा फॉर्म्युला रे. ट्विस्टिंग शिअर म्हणजे टॉर्शनचा फॉर्म्युला. म्हणून T बाय by J. टॉर्शन फॉर्म्युला टी बाय जे इज इक्वल टू काय ना, टाऊ बाय आर. टी बाय जे इज इक्वल टू टाऊ बाय आर. पण ह्यातनं मी काय मिळवणार आहे? मिळवणार आहे काय नक्की? रेडियस. काय शोधायचं आहे? या शाफ्टचा डायमीटर. या शाफ्टचा डायमीटर म्हणजे काय, डी शोधायचा आहे. मग मी काय करतो, ज्या गोष्टी शोधता येतील त्या बी शोधतो. टी डिवाइड बाय जे म्हणजे काय, पाय बाय 32 डी रेस टू 4. बरोबर ना, पोलार मुवमेंट ऑफ इनर्शिया, पाय बाय 32 डी रेस टू 4. टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस, डिवाइड बाय आर म्हणजे काय रे, डी बाय 2. आर म्हणजे काय, डी बाय 2. मला ह्यातनं काय शोधायचं आहे, डायमीटर शोधायचं आहे. टर्म्स जरा रिअरेंज करतो, लक्ष द्या. हा 2 कॅन्सल झाला, इथं झाले 16. त्या डी ला एक डी कॅन्सल झाला, इथं क्यूब आला, डी क्यूब तिकडे गेलो, डी क्यूब तिकडे गेलो, हा डी क्यूब इकडे आला. आता इथं काय काय राहिलं ते लिहितो. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर 16t डिवाइड बाय पाय, डी क्यूब तिकडे घेतलाय, टाऊ इकडे या. ठीक आहे. So, डिवाइड बाय पाय टाऊ इज इक्वल टू डी क्यूब. ठीक आहे. म्हणजे डी जर पाहिजे असेल तर काय येणार, क्यूब रूट ऑफ 16t डिवाइड बाय पाय टाऊ. 16t डिवाइड बाय पाय टाऊचा क्यूब रूट. म्हणजे मला इथनं काय मिळाला, शाफ्टचा डायमीटर मिळाला. आता तुम्ही काय म्हणणार, हे सगळं पाठ करायचं काय? अजिबात नाही. हे पुढचं प्रॉब्लेम मध्ये लक्षात ठेवायचं नाही. हे डेरिव्हेशन साठी लक्षात ठेवायचं. प्रॉब्लेमच्या वेळेला तुम्हाला मी सांगतो काय करायचं ते. हे लक्षात ठेवायला लागत नाही. यो फॉर्म्युला फक्त टी बाय जे इज इक्वल टू टाऊ बाय आर, डायरेक्ट किमती पुट करायच्या. ठीक आहे. त्यातून तुम्हाला काय मिळणार, शाफ्टचा डायमीटर. मला शाफ्टचा डायमीटर मिळाला. टी म्हणजे टॉर्क, टाऊ म्हणजे शिअर स्ट्रेस. टॉर्क आणि शिअर स्ट्रेस पुट केला की मला डायमीटर मिळतो. कोणाचा डायमीटर मिळाला बाळांनो, शाफ्टचा. म्हणजे माझं शाफ्टचं डिझाईन संपलं, पहिली स्टेप झाली. आता पुढचा प्रश्न. ठीक आहे, मला डी मिळाला, शाफ्टचा डायमीटर मिळाला. आता शाफ्टचा मिळाल्यानंतर मला स्लीव शोधायला पाहिजे. पण स्लीवचे डायमेन्शन बघा इथं, लेंथ इज इक्वल टू काय 3.5d आणि आउटर डायमीटर इज इक्वल टू किती आहे 2d + 13. इनर डायमीटर किती असणार सांगा, इनर डायमीटर, स्लीवचा इनर डायमीटर.
ही स्लीव आहे याचा इनर डायमीटर, हा Chapter. शाफ्टचा आउटर डायमीटर. म्हणजे आता हे इनर डायमीटर शोधायची गरज आहे का? स्लीवचा इनर डायमीटर शोधायची गरज नाही. आता मी काय शोधणार? स्लीवचा आउटर डायमीटर आणि स्लीवची लेंथ शोधणार. ठीक आहे, आणि ते मी इथे लिहून ठेवले. हे इम्पेरिकल रिलेशन आहे. मी खाली म्हणतो बाय युझिंग इम्पेरिकल रिलेशन. बाय युझिंग इम्पेरिकल रिलेशन बाय युझिंग इम्पेरिकल रिलेशन. इम्पेरिकल रिलेशन काय येणार बघा? आउटर डायमीटर इज इक्वल टू 2d प्लस 13 आणि लेंथ इज इक्वल टू 3.5d. आता हे दोन्ही डायमेन्शन मी डिझाईन न काढले का अंदाजे लिहिले रे? हे दोन्ही डायमेन्शन मी डिझाईन न काढले का अंदाजे लिहिले? मी काय विचारले? हे दोन मी डायमीटर शोधले, डायमीटर शोधला, लेंथ शोधली, हे अंदाजे आहे काय डिझाईन आणले? हे अंदाजे Design लिहिले, कॅल्क्युलेशन केले यासाठी? कॅल्क्युलेशन केले इथं? नाही, कॅल्क्युलेशन केलं नाही म्हणजे अंदाजे आहे, अंदाजे आहे. मग आता मला सांगा, मी अंदाजे डायमेन्शन शोधले आणि फेल झालं तर? मग तसं चालत नाही. मग काय आहे, आपल्याला ज्या वेळेला डायमेन्शन माहित असतात त्यावेळेला आपण तिथं स्ट्रेस किती आहे तो कॅल्क्युलेट करतो. म्हणजे आता मला याचे डायमेन्शन माहित आहे, तर ह्याच्यावरती कुठला स्ट्रेस ऍक्ट होणार आहे सांगा? या स्लीववरती कुठला स्ट्रेस ऍक्ट होणार आहे? हे सब्जेक्ट आहे तो ट्विस्ट आहे, म्हणजे ट्विस्टिंग शिअर. तर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा आणि तो फेल्युअर स्ट्रेस पेक्षा म्हणजे परमिसिबल पेक्षा कमी आहे का बघायचा. जर कमी आला याचा अर्थ हे दोन्ही डायमेन्शन माझे बरोबर आहेत. म्हणून काय करायचं, याच्या खाली लिहितो स्लीव इज सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग शिअर. म्हणजे त्याच्यामध्ये पण शिअर स्ट्रेस आहे. मग तो शिअर स्ट्रेस मला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. म्हणजे टी बाय जे इज इक्वल टू काय येणार? टाऊ बाय आर. पुन्हा टॉर्शनलचा तोच फॉर्म्युला. टी म्हणजे टॉर्क, जे आता जे सांगा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया पाय बाय 32 आउटर डी रेस टू 4 मायनस इनर डी रेस टू 4. तुम्ही म्हणणार हे काय? सांगतो 2 मिनिटात. टाऊ तसाच ठेवतो. आर म्हणजे ते कॅपिटल डी बाय 2. सगळं सांगतो, लक्ष द्या. आता मला सांगा, स्लीवचा ह्याला आउटर डायमीटर कॅपिटल डी आहे आणि इनर डायमीटर काय याचा? स्मॉल डी आहे. मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार मी? आउटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस इनरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, कारण हे हॉलो आहे ना. आउटरचा पाय बाय 32 आउटर डी रेस टू 4 आणि इनरचा पाय बाय 32 इनर डी रेस टू 4. हेच लिहिलं, पाय बाय 32 आउटर डी रेस टू 4 मायनस इनर डी रेस टू 4. हे असं का आलं? कारण की तो हॉलो आहे म्हणून. इज इक्वल टू टाऊ डिवाइड बाय. आता शिअर स्ट्रेस मॅक्सिमम कुठं असतो रे? हे टॉर्शन मध्ये तुम्ही बघितलं होतं का? मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कुठं असतोय? मॅक्सिमम रेडियसला म्हणजे आउटर सरफेसला. त्यामुळे इथं शिअर स्ट्रेस मॅक्सिमम असणार, त्यामुळे रेडियस मॅक्सिमम घ्यायची. मॅक्सिमम रेडियस म्हणजे काय? आउटर डीचा हाफ. ह्याच्यामधून मला काय शोधायचं आहे? टाऊची किंमत शोधायचं, शिअर स्ट्रेस शोधायचा. टाऊ इज इक्वल टू, आता बघा हे 2 इथे झाले 16, हे 16 वर घेतो 16t डिवाइड बाय ह्या डी ला, ह्यातला एक डी कॅन्सल होत नाही, सॉरी हा डी वर येतो, हा डी वर गेला. काय इथं मायनस आहे ना, त्यामुळे कॅन्सल होत नाही. डी रेस टू 4 मायनस टी रेस टू. या फॉर्म्युल्यातनं तुम्हाला काय मिळणार? शिअर स्ट्रेस. आता ह्यो शिअर स्ट्रेस कुणामधला आला रे? स्लीव मधला. हा स्लीव मधला शिअर स्ट्रेस समजा परमिसिबल 70 आहे आणि तुम्ही कॅल्क्युलेट केला 50 आला, तर स्लीव सेफ आहे का अनसेफ आहे? परमिसिबल 70 आहे, तुमचा आला 50, तर स्लीव सेफ आहे का अनसेफ आहे? सेफ आहे. सेफ आहे याचा अर्थ काय? तुम्ही हे घेतलेले डायमेन्शन, हे जे अंदाजे घेतलेले इम्पेरिकल रिलेशनचे, ते पण काय आहेत? सेफ आहेत. समजलं? त्यामुळे हे इम्पेरिकल कॅल्क्युलेट करायचं, इथं पुट करायचं आणि शिअर स्ट्रेसची किंमत काढायची. ती जर परमिसिबल पेक्षा कमी आली याचा अर्थ सेफ आहे, आणि सेफ आलं म्हणजे तुमचं स्लीवचं डिझाईन सेफ आहे. इथं तुमची स्लीवची स्टेप संपली. मी परत 2 सांगतो बघा. शाफ्टला तोच फॉर्म्युला आहे, सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग शिअर शाफ्ट. त्यानंतर स्लीवला पण तोच फॉर्म्युला आहे, सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग शिअर. पण स्लीवचे डायमेन्शन ऑलरेडी इम्पेरिकली शोधता येतात. म्हणून डायमेन्शन माहित आहेत तर डायमेन्शन पुट करायचे आणि स्ट्रेस काढायचा. इथं डायमेन्शन शोधायचं होतं म्हणून मी स्ट्रेस पुट करणार. ज्या वेळेला डायमेन्शन माहित असतात त्यावेळी स्ट्रेस काढायचा
आणि ज्या वेळेला स्ट्रेस माहित असतो त्यावेळी डायमेन्शन करायचं. ठीक आहे, उलट्या स्टेप वापरायच्या. उद्या प्रॉब्लेमच्या वेळेला व्यवस्थित सांगतो परत आणि एकदा. ठीक आहे, आता 2 स्टेप संपल्या. काय काय डिझाईन झालं सांगा आता यातलं. कोणतं डिझाईन झालं? शाफ्ट आणि स्लीव्ह हे शाफ्ट आणि स्लीव. शाफ्ट आणि स्लीव्हचं डिझाईन झालं. राहिलं काय? की राहिलं काय? कीचं डिझाईन राहिलं. आता मी तिसरं लिहितो, डिझाईन ऑफ की. आता डिझाईन ऑफ की सांगायची गरज आहे का रे? डिझाईन ऑफ की आपण केले की आता काल परवाच, बरोबर? मग कीचं डिझाईन मध्ये बघा, की कशी असते रे? रेक्टँग्युलर. रेक्टँग्युलर मध्ये हाय तिची विड्थ असते, की त्याची हाईट असते. सांगा बी किती घेते आपण? बी शाफ्टच्या डायमीटरच्या 1/4. एच डी डिवाइड बाय 6. हा डी बाय 4, हा डी बाय 6. मग ह्यातनं मला मिळणार काय सांगतो, लक्ष द्या, विचार करून सांगा. कीची लेंथ किती घ्यायला पाहिजे मला? पूर्ण घ्यायला पाहिजे का अर्धी घ्यायला पाहिजे? विचार करून सांगा व्यवस्थित. पूर्ण. मी सांगतो. हा, तुम्ही म्हणालाय एकदम बरोबर आहे, पण तुमचं चुकलंय. का चुकलंय ते सांगतो. ह्याला 2 मिनिटं विसरा, ह्या शाफ्टला विसरा. ह्याची मोशन ह्याला जाणार आहे, म्हणजे स्ट्रेस फक्त अर्ध्या कीच असणार, इथनं इथपर्यंत. आता उलट विचार करा, ह्याला विसरा. ह्याची मोशन याला येणार आहे, याचा अर्थ ह्या अर्ध्या की मध्ये स्ट्रेस असणार आहे. म्हणजे हे 2 शाफ्ट जर वेगवेगळे असतील तर तुम्हाला कीचं डिझाईन करायचं असेल तर ही लेंथ अर्धीच घ्यायला पाहिजे. कारण याची मोशन इथं ट्रान्समिट होताना ह्या अर्ध्या लेंथनीच होणार आहे कीच्या, किंवा याची मोशन इकडे ट्रान्समिट होताना अर्ध्या लेंथनीच होणार आहे. एका वेळेला एकच कोणतं डिझाईन होतो. ऍक्च्युअली लेंथ तुम्हाला फुल लावायला लागणार, 100% फुल लावायला लागणार, पण स्ट्रेस कॅल्क्युलेट करताना लेंथ अर्धीच घ्यायला लागणार. ठीक आहे, स्ट्रेस कॅल्क्युलेट करताना. का? कारण की हे जर नसेल तरी सुद्धा इकडनं मोशन इकडे ट्रान्समिट होणार आहे ना, अर्धीच लेंथ घ्यायला. ठीक आहे, त्यामुळे स्ट्रेस कॅल्क्युलेशनसाठी ती लेंथ किती कन्सिडर करायची? अर्धीच कन्सिडर करायची. मग ईच्या डिझाईनला सांगा कुठले कुठले स्ट्रेस असतात? कुठले कुठले स्ट्रेस असतात? एक म्हणजे शियरचा फॉर्म्युला. कॉम्प्रेसिव्हचा फॉर्म्युला. शियरचा फॉर्म्युला 2mt डिवाइड बाय dBl. कॉम्प्रेसिव्हचा फॉर्म्युला 4mt डिवाइड बाय dHl. आता एक प्रश्न विचारतो मी. बी तुम्हाला माहित आहे कारण की शाफ्टचा डायमीटर माहित आहे. एच तुम्हाला माहित आहे कारण की शाफ्टचा डायमीटर माहित आहे. दुसरी गंमत म्हणजे लेंथ पण माहित आहे, म्हणजे कीचे सगळे डायमेन्शन माहित आहे. तर मी काय करणार? सगळे डायमेन्शन मध्ये बी माहित आहे, एच माहित आहे, लेंथ पण माहित आहे, म्हणजे मी स्ट्रेस शोधणार. स्ट्रेस जर परमिसिबल पेक्षा कमी आला तर तुमची की ही सेफ आहे, आणि स्ट्रेस जर परमिसिबल पेक्षा जास्त आला तर तुमची की ही काय आहे? अनसेफ आहे. ठीक आहे, सगळे फॉर्म्युले तेच, सगळे डायमेन्शन माहित असल्यामुळे मी स्ट्रेस काढणार. एखादं डायमेन्शन माहित नसेल तर मी स्ट्रेस पुट करणार आणि डायमेन्शन शोधणार. ठीक आहे, हे बघा तुमचं काय की डिझाईनचे फॉर्म्युले. हे ट्विस्टिंग शियर, हे ट्विस्टिंग शियर. आता मला सांगा, रिजिड कपलिंग डिझाईनला सोपं आहे का अवघड? म्हणजे स्लीव्ह कपलिंग सोपं आहे. तुम्ही सांगा शाफ्ट मधले कुठं स्ट्रेस आहे? शाफ्ट मध्ये कुठला स्ट्रेस आहे? स्लीव्ह मध्ये कुठला स्ट्रेस आहे? तुला जरी माहित असेल तर हे पाठ पण करायची गरज नाही, डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवता येतो. ह्याच्यामध्ये शियर आहे, याच्यामध्ये शियर आहे, एवढं जरी माहित असेल तरी डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. ओके, समजलं सगळ्यांना? की तर काय ऑलरेडी आपण सोडवलंय, त्यामुळे मी की तर कन्सिडर करत नाही, कारण की हे पाठ होऊन जाते. आणि 2 प्रॉब्लेम झाले की लोक म्हणतात की म्हणजे काहीच नाही. ठीक आहे, इथं बघा हे तुमचं स्लीव्हच्या डिझाईनच्या स्टेप्स संपल्या. ठीक आहे, हे म्हणजे तुमचं पहिलं कपलिंग म्हणजे रिजिड कपलिंग. उद्या संध्याकाळी टॉमची ट्युशन नाही आहे. उद्या संध्याकाळी फक्त एमडीची ट्युशन आहे, संध्याकाळी 6:30 वाजता फक्त एमडी.